आज दहिकाला उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातोय आणि आज सर्वत्र ठिकाणी फक्त एकच नाद गुंजणार आहे, तो म्हणजे गोविंदा रे गोपाळा। बोरिवली मागाठाणे परिसरात प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे। दहिकालाची सुंदर तयारी प्रकाश सुर्वे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। बोरिवली येथील देवीपाडा या ठिकाणी ही सुंदर तयारी अशी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नंदकुमार सुर्वे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पाहूयात। आज दहिकाला उत्सव आणि दहिकाला उत्सव आपण मिळता महाराष्ट्र नव्हे तर जगभरामध्ये आनंद आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि आज सर्वत्र ठिकाणी एकच नाच गुंजणार तो म्हणजे डाकू आणि गोविंदा रे गोपाळा। आता आपण बोरिवली येथील देवीपाडा या ठिकाणी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही दहिकाला उत्सव आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण मिळता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पियुष गोयल आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। तसंच भला मोठा स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण मिळतं अभिनेत्री या ठिकाणी येणार आहेत आणि जे गोविंदा पदक येणार त्यांचा मनोबल या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे। तसंच आपण मिळतं आता ही दहीहंडी या ठिकाणी बांधण्यात येत आहे, त्याची तयारी या ठिकाणी सुरू आणि ही ती मटकी आहे ती मोठ्या उंचावर जाणार आहे आणि ते गोविंदा पदक हे फोडणार आहे। आपल्याबरोबर या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, काय सांगाल कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? दरवर्षी या ठिकाणी प्रकाश सुर्वे यांच्याकडे ही हंडी लावण्यात येते। तारामदेव चॅरिटेबल ट्रस्ट आमदार प्रकाशदादा सुर्वे, राजप्रकाश सुर्वे आयोजित ही हंडी दरवर्षी होत चालली आहे आणि आपण जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण एकदम चांगली सोय करत आहोत। जो त्यांचे इन्शुरन्स लगेच तिथे करणार आहोत, ॲम्ब्युलन्सची सोय आहे, डॉक्टर आहेत, हे सर्व आपण करत आहोत। जो वरती सर्वात उंचावर जाणार आहे गोविंदा, त्याला कशा प्रकारे या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे? आपण त्यासाठी क्रेन मागवली आहे, त्या मुलासाठी क्रेनची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी पारितोषिक कसे असणार आहेत आणि कोण कोण अभिनेत्री या ठिकाणी येणार आहेत? 1 लाख जे 9 थर लागतील त्यांना 1 लाख रुपये, 8 थर लागतील त्यांना 25 आणि 7 थर लागतील त्यांना 8,000। कोण कोण अभिनेत्री या ठिकाणी येणार आहे? एक येणार आहे गौतमी पाटील, एक आहे भाग्यश्री आहे आणि करिश्मा कपूर आहे। आपण बघितलं या ठिकाणी मोठी तयारी ही प्रकाश सुर्वे यांच्याकडनं ही करण्यात आलेली आहे आणि आपण मिळत आता तयारी सुरू आहे, कारण की या ठिकाणी आता ही जी मटकी आहे ती या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपण मिळतं गोविंदा पदक या मटकीला फोडणार आहे आणि जे सर्वात मोठे जास्त मनोनीत असतील त्यांना 1 लाख रुपयाचं पारितोषिक देणार आहे, म्हणजे जे 9 थर असतील त्यांना 1 लाख रुपयाचं पारितोषिक देणार आहे। तसेच आपण मिळतं या ठिकाणी गोविंदा पदक यायला देखील सुरुवात झालेली आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी हे तैनात करण्यात आले। काही आपण मिळतं कायदा सुव्यवस्थेमध्ये कोणता प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी इकडे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज जलीलसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।